नमस्कार भावांनो, 2026 हे वर्ष नोकरीचं हे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे दाद्या. रेल्वे भरतीच्या दाद्या ज्या नवीन जागा येणार आहेत ना, ते NTPC असेल, अंडर ग्रॅज्युएट असेल, ग्रुप डी असेल दाद्या, सगळ्यांच्या दाद्या जागा कधी येणार आहेत, त्याचं शिक्षण काय लागणार आहे, पेपरचं स्वरूप काय असतोय, हे सगळ्या माहिती देतोय तुम्हाला. या वर्षी जवळपास रेल्वेच्या 70,000 प्लस जागा आहेत दाद्यानो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय दाद्या, रेल्वे नवीन भरती 2026 दाद्या, कोणत्या पोस्टसाठी काय शिक्षण, किती फॉर्म भरता येणार, 6 महिन्यात जॉईनिंग लेटर 100% दाद्या. का तर रेल्वे एवढी फास्ट झाले, खटाखटा रिझल्ट द्यायले दाद्या, पेपर कच काढून घ्यायले लगेच. त्यामुळं आपण तयारीला कसं लागायचं दाद्या पहिल्यांदा समजून घ्या. पहिली गोष्ट दाद्या, आता तुम्ही जर बघितलं 2024-25 मध्ये आहे ना, रेल्वेने टोटल जवळपास 92,000 जागा काढल्या होत्या. किती? 92,000. 2025-26 ला 51,000 जागा काढल्या होत्या. आता हे जे 2026-27 जे कॅलेंडर आहे ना, याच्यामध्ये दाद्या जवळपास 70,000 जागा येणार आहेत. किती दाद्या? 70,000 जागा. ओके, हे जरा थोडंसं झूम करतो दाद्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. बरोबर, हे रेल्वेचं कॅलेंडर आहे. हा बघा, आता पहिली गोष्ट दाद्या, जानेवारी आणि मार्च मध्ये दाद्या असिस्टंट लोको पायलटची ऑलरेडी वॅकन्सी आली, त्याचे शॉर्ट नोटीस आले. 11,000 जागा आहेत दाद्या. किती दाद्या? 11,000. ओके, आता एप्रिल आणि जून दाद्या आली बघ, हो किती टेक्निशियन आणि सेक्शन कंट्रोल, म्हणजे एप्रिल चालू झाल्या, ह्या 2 महिन्यात ह्या 2 वॅकन्सी पडणार आहेत दादा. त्याच्यानंतर बघा, ज्युनियर इंजिनियर आहे, पॅरामेडिकल आहे, नॉन टेक्निकल एक ग्रॅज्युएट वरचा असेल दादा, अंडर ग्रॅज्युएट एक असेल दादा. ओके दादा, हा नॉन टेक्निकल, ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन ह्याच्या जागा जुलै-सप्टेंबर मध्ये आहेत दादा. कधी आहे दादा? जुलै-सप्टेंबर. आणि राहिला प्रश्न रात्री दादा काय, लेवल 1 म्हणजे दादा जी ग्रुप डी वगैरे आहे ना दादा, ह्या ग्रुप डी च्या जागा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान येणार आहेत दादा. हे रेल्वेचं कॅलेंडर बरोबर आहे, आपल्याला टाइम भरपूर भेटतोय. डिसेंबर पर्यंत जरी म्हणलं ना, एप्रिल कुठल्या वॅकन्सी येणार आहे दादा, जुलै-सप्टेंबर मध्ये दादा NTPCच्या अंडर ग्रॅज्युएटच्या वॅकन्सी येणार. त्याच्यानंतर टेक्निशियनच्या या महिन्यात किंवा पुढल्या महिन्यात येतील दादा. त्याच्यासाठी शिक्षण काय लागतं दादा पहिल्यांदा समजून घ्या, डॉक्युमेंट सगळे काढून घ्या, टाइम नका घालू दादा. आता पहिली गोष्ट मुद्दा बघा दादा, हो का, आता ALPच्या ज्या वॅकन्सी आल्यात दादा, येणार आहेत दादा, म्हणजे 11,000 जागा आहेत दादा. त्या ALP साठी शिक्षण काय लागतं दादा, एखाद्याचा डिप्लोमा झालाय, डिग्री झाली, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, किंवा 10वी नंतर ITI असेल. काय दाद्या 10वी नंतर काय असेल दाद्या, ITI. बरोबर आहे, हे काय दाद्या तुझ्या ALPचं क्वालिफिकेशन. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, बरोबर आहे, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे दादा. नंतर दादा जी सेक्शन कंट्रोल आहे ना दादा, ही आत्ता वॅकन्सी आहे सेक्शन कंट्रोलरची. सेक्शन कंट्रोलर आहे ना दादा, खतरनाक जागा आहेत दादा. सेक्शन कंट्रोलर ना एनी डिग्री लागते, तू कोणत्या पण फील्ड मधनं असू दादा, BA BCom काही असेल, एनी डिग्री, इंजिनिअरिंग कुठली पण असू दे, फक्त डिग्री पाहिजे, कळते. त्याच्यानंतर RRB JE, आता ही ज्युनियर इंजिनियर आहे दादा, RRB JE. मग याच्यासाठी दादा तुझं इंजिनिअरिंग कंप्लीट पाहिजे. मग इंजिनिअरिंग मध्ये फील्ड कुठली असली पाहिजे, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिक असेल, बरोबर आहे का, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर दादा ऑटोमोबाईल, इंडस्ट्रियल, किंवा आता ज्या पोराचं दादा काय झाले, 12वी झाले, आणि 12वी नंतर दादा काय झाले, BSc, आणि BSc मध्ये ग्रुप कुठला पाहिजे दादा, सब्जेक्ट एकतर फिजिक्स किंवा केमिस्ट्री पाहिजे. तर तू बाबा ह्या RRB JE ला अप्लाय करू शकतो. जर इंजिनिअरिंग नसेल तर हे असलं पाहिजे, ठीक आहे दादा. त्याच्यानंतर दादा NTPC ग्रॅज्युएट, NTPC ग्रॅज्युएट, त्याच्यासाठी दादा काय पाहिजे दादा, पदवीधर पाहिजे. काय दादा, पदवीधर. हा पदवीधर कुठला पण असू दे, BA असेल, BSc असेल, BCom असेल, काय असेल, फक्त पदवीधर असला पाहिजे. ओके दादा. आता अंडर ग्रॅज्युएट, काय दादा, अंडर ग्रॅज्युएटला फक्त 12वी पास पाहिजे, दुसरं काही लागत नाही. लवकरच NTPCच्या नवीन अजून जागा, अजून अंडर ग्रॅज्युएशनचा पेपर पुढल्या महिन्यात, नवीन जागा लगेच आहे त्या. फक्त तुम्ही तयारी करायची दादा, तुम्ही तयारी केली की सगळ्या गोष्टी होऊन जाते त्या. आणि त्याच्यानंतर दादा जे एक राहिलं दादा, ग्रुप डी. आता ग्रुप डी ला तर सगळं क्वालिफिकेशन फिक्सच झाले दादा. ग्रुप डी ला काय, 10वी पास किंवा 10वी प्लस ITI, 10वी प्लस ITI, हे तुझं ग्रुप डी चं क्वालिफिकेशन बस. त्यामुळे तयारी कच काढून करायचे. 70,000 जागा म्हणजे भावा मजाकची गोष्ट नाही. 70,000 जागा हे बघ.
हो किती आता ही आले असिस्टंट लोको पायलट आले, बरोबर आहे का? टेक्निशियन आहे, कुठली दाद्या? टेक्निशियन आहे, सेक्शन कंट्रोल आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, एनटीपीसी ग्रॅज्युएट आहे, एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट आहे, ग्रुप डी आहे. अजून काय पाहिजे दाद्या? एवढ्या मोठ्या व्हॅकन्सी आहेत दाद्या, खटाखट ह्या महिन्यात तुम्हाला. म्हणून म्हणतोय दाद्या 6 महिने स्वतःला द्या. किती महिने? 6 महिने. 6 महिने स्वतःला दिले ना भावा, आई शप्पथ सांगतो जिंदगीचं कल्याण होते दाद्या. हा जे आपण गरीब लोक आहे ना दाद्या, ये तू फक्त नीट 6 महिने अभ्यास कर. तू 6 महिने अभ्यास केला ना, 2 पिढ्या तुझ्या चांगल्या राहते. 2 पिढ्या दाद्या, आई वडील खुश होते, ते तुझी लेकरं बाळं खुश होते दाद्या. अजून काय पाहिजे? हा त्यामुळे 6 महिने स्वतःसाठी द्या. मला माहिती आहे डिप्रेशन येत असेल, टेन्शन येत असेल, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय, प्रत्येक वेळी ज्या जागा आले की खटाखटा सांगतोय, पोरांनो फॉर्म येणार आहेत दाद्या, फक्त तुम्ही तयारी चालू ठेवा. अजून म्हणतोय. आणि अजून कोणी दाद्या तयारी करताय, पण तयारी असते ना भावांनो, व्यवस्थित राईट डायरेक्शनला करायची. म्हणून म्हणतोय गायकवाड अकॅडमीवर जावा, ॲप इन्स्टॉल करा. आपलं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यावर रगडा बॅच, धिंगाणा बॅच, कुठली पण बॅच घ्या, PDF कोर्स घ्या, बस झालं दाद्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं SSC GDचं पुस्तक आहे, आपलं रेल्वेचं पुस्तक आहे, हे दोन्ही पुस्तकं घ्या. ह्याच्या बाहेर पेपर जात नाही. आणि मेन गोष्ट दाद्या, जो करंट अफेअरचा तुमचा मुद्दा होता ना, तो करंट अफेअर सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर केलाय. करंट अफेअर आहे ना, करंट अफेअरसाठी आपलं ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यावरून रोजच्या रोज तुम्हाला करंट अफेअर्स अपलोड होतात. त्यामुळे सुट्टी देऊ नका कोण. जेवढं होईल तेवढ्या गोष्टी लवकरात लवकर फास्ट करायच्यात. हा त्यामुळं शिक्षण काय तुम्हाला सगळं सांगितले, सगळ्यांचं झाले. सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत दाद्या. 10वीवर नाही, 12वीवर नाही, ग्रॅज्युएशनवर नाही, इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा आहे, सगळ्या ह्याच्यामधनं दाद्या तुला जागा येते. त्यामुळे तयारी कशी करायची हे तुझी तू ठरव. हा अजून वॅकन्सी स्टेट गव्हर्नमेंटच्या पण भरपूर येणार. मी सगळं व्हिडिओ बनवणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित काय करायचं दाद्या, अभ्यासाला चालू करायचं. ओके भाऊ, भेटूया दाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फक्त तयारी जोरात ठेव दाद्या. आणि त्याच्यासाठी तयारी करायला दुसरीकडे जायची गरज नाही. गायकवाड सर आहे दाद्या. रेल्वे, SSGD, स्टेट कुठली पण एक्झाम म्हणली की नाव येतं गायकवाड सरांचं दाद्या. हा लवकरच बँकिंगचं पण क्लास चालू करते भावानं. फक्त तुम्ही सपोर्ट करा, फॉर्म भरा. शेवटी प्रश्न इज्जतीचा आहे दाद्या. लई जणांनी नावं ठेवली ती, आणि त्यांना घोडं लावायचं काम सुद्धा आपलंच आहे दाद्या. त्यामुळे फक्त तयारी बंद करू नका. ठीक आहे दाद्या, भेटूया. जरी कुणाला काय डाऊट असेल, हा माझा नंबर आहे. काय दाद्या? 70 57 96 83 27 या नंबरला मला फोन करा. ओके भाऊ, भेटूया आपण.